तर हेलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, गुड मॉर्निंग इंडिया. सॉरी. तर गाईज आज आपण चाललो आहोत मलंगगडला. आज ॲक्च्युली विषय असा होता की काय फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मला ब्लॉग वगैरे करता आले नाही. पण मग ती चुकी मी या टायमाला केली, रिटर्न काय होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. तर आज आपण चाललो आहे मलंगगडला. कल्याणमध्ये ती जागा लोकेटेड आहे. तर आता आपण जाऊया पहिले मलंगगडच्या दिशेने. सगळ्यात आधी आपण आपण जाणार आहे पहिले आपल्या कोचिंगमध्ये, क्लासेसमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता समोरच्याच बाजूला आपली ट्रेन उभी आहे स्टेशनकडे. आता मी पोचलो आहे सध्या रेल्वे कॉलनीपर्यंत. आता थोडासा रेल्वे ट्रॅक पण लागेल मला. आणि आज थोडं जास्त लेट चाललेलो आहे मी. एक ट्रेन लेट चाललेलो आहे कारण एवढं लवकर जाऊन आपल्याला काहीच काम नव्हतं. सगळ्यात आधी आपण जाऊया क्लासेसमध्ये. आपला एक लेक्चर आहे मॅथ्सचा, तर तो अटेम्प्ट करूया. आणि तोपर्यंत आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते पण येऊन जाईल तेवढ्या याच्यामध्ये. तर मग आपल्याला ते पिकअप करतील कल्याण स्टेशनवरतून. आणि मेन बात, माझ्या फोनमध्ये रिचार्ज नाही, तर अजूनही जास्त खूप सगळे प्रॉब्लेम आहेत. तर आता पहिले आपण जाऊया स्टेशनला. त्या स्टेशनचे नेचर क्लिप काढूया. मी ते बघा, पोचूया डायरेक्ट मलंगगडला. तर आपण फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि आपली जी ट्रेन आहे ती पण निघाली आहे, हे बघा. आणि तर आता आपण जाऊया सीट. म्हणजे आपल्याला खूप जागा आहे, माझ्या मागं पण बघू शकता खूप जास्त जागा आहे. आणि इथे आपली रेग्युलर सीट पण रिकामीच आहे. तर मग आपण जाऊया, बसून घेऊया आता. आणि बसूया डायरेक्ट आपल्या क्लासेसमध्ये. आणि मग तिकडनं जाऊया आपण मलंगगडला. तर बघूया आजचा प्रवास आणि आजची ट्रिप कशी होती. शेवटपर्यंत नक्की बघा. काही इन्फॉर्मेशन मिळेल, काही डिटेल्स भेटतील तुम्हाला जायचं कसं जायचं. तर जाऊया आपण परत तिकडे. तर तोपर्यंत तुम्ही नाश्ता वगैरे करा. मी इथे काय केलं नाही, तुम्ही नाश्ता करा. तर गाईज आता आपण फायनली कल्याण स्टेशनला उतरलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे समोरच आपली ट्रेन चाललेली आहे. आणि माझ्या एक्झिट लेफ्ट साईडला स्कॉड पण बसलेली आहे, हे बघा. तर आता आपण जाऊया पहिले क्लासेसमध्ये. तर निघूया आपण लगेच आता जाण्यासाठी. आता पहिले आपण थोडेसे इथले क्लिप वगैरे काढूया आणि मग लगेच निघूया. तर बघूया आजचा प्रवास कसा होतोय ते. तर गाईज आता आपण फायनली आपण क्लासच्या बिल्डिंगच्या इकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे समोर क्लासची बिल्डिंग आहे. तर आपण पहिले जाऊया लेक्चर अटेंड करण्यासाठी. तर गाईज आता फायनली आपला क्लास सुटलेला आहे आणि आता टाइम काहीतरी 10:15 झालेला आहे. तर आता आपण जाऊया स्टेशनला. आणि कारण आपले जे मेंबर्स आहेत, 2-3 मेंबर आलेले आहेत स्टेशनला, तर आता आपण जाऊया तिकडे. आता फायनली आपली गाडी पण आलेली आणि आपले मेंबर्स पण आपल्याला मिळाले आहेत. तर आपण जाऊया आता तिथे, बघूया काय होतंय काय नाही होत. तर फायनली गाईज आता आम्ही निघालो आहे मलंगगडला जाण्यासाठी. आणि आता आमची पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे. तुम्ही बघू शकता. हे हाय करा नाही, त्यांना बोला ना. हो आजी, हाय तर करा. आणि ही पण एक आहे आमच्यासोबत. आले आले गिरणी चालू झाली होती आमची. तर आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे मलंगगडला. ऑन द वेच आहे आपण. तेव्हापर्यंत तुम्ही बाहेरचं नेचरचं मजा घ्या. पोचूया आपण मलंगगडला. तुझको मैं रख लूं वहां जहां पे कहीं है मेरा यकीन। मैं जो तेरा ना हुआ किसी का नहीं, किसी का नहीं। ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ
आम्ही येऊन पोचतो आहे मलनगडच्या इकडे. तर आता हे तुम्ही बघू शकता आणि आता आम्हाला आमचे तिकीट सुद्धा मिळालेले आहेत, हे बघा. आणि इकडे खूप जास्त मोठी लाईन आहे. तर मग आपण थोडा वेट करूया, आपला नंबर आल्यावर तेव्हा आपण जाऊया आपल्या इकडे. बघूया काय होतं पुढे, कसा प्रवास होतो, कसा ट्रेक आहे, काय याची फॅसिलिटी कशी आहे ते तुम्हाला सांगूया आम्ही या ब्लॉगमध्ये. बघूया पुढे काय होतं. तर गाईस फायनली आता आम्ही येऊन पोचतो आहे मलनगडला आणि आमची तिकीटं पण सुद्धा आहे. तर आता आपण जाऊया वरती. बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक चले, इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले, ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही आबाद है, हवाएं हक में वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं, हवाएं हवाएं न जाने क्या बताएं, हवाएं हवाएं ले जाए तुझे कहाँ, हवाएं हवाएं ले जाए मुझे कहाँ, हवाएं हवाएं ले जाए जाने कहाँ, ना मुझको खबर ना तुझको पता. चेहरा क्यों मिलता तेरा यूं ख्वाबों से मेरे, ये क्या राज है. कल भी मेरी न थी तू, ना होगी तू कल मेरी आज है. तेरी है मेरी सारी वफाएं वफाएं, मांगी है तेरे लिए दुआएं दुआएं, ले जाए तुझे कहाँ, हवाएं हवाएं ले जाए मुझे कहाँ, हवाएं हवाएं ले जाए जाने कहाँ, ले जाए तुझे कहाँ, ले जाए जाने कहाँ, ले जाए तुझे कहाँ, ले जाए जाने कहाँ, ले जाए मुझे कहाँ, ले जाए जाने कहाँ, ले जाए मुझे तर गाईज आता आम्ही फायनली रोपवे कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही चालू आहे शंकराच्या मंदिराच्या इकडे. तुम्ही बघू शकता आमची अख्खी आता जेवढे सगळे मेंबर आहेत आमच्यासोबत. तर आपण जाऊया मंदिराकडे पहिले. आता बघूया कसं मंदिर आहे काय आहे. तर गाईज फायनली आता आम्ही येऊन पोचलो आहे मंदिराच्या इकडे. तुम्ही बघू शकता इथे खालीच मंदिर आहे आणि इकडे त्याची जायचं रस्ता वगैरे आहे आणि व्ह्यू असा आहे की पैसा वसूल पूर्ण व्ह्यू आहे इकडे. बघा चारी बाजूला डोंगर डोंगर आणि ग्रीनरी आहे. पैसा वसूल व्ह्यू मिळालेला 150 रुपयामध्ये आणि सोबत देवाचं दर्शन सुद्धा आहे इकडे, हे बघा. तर आपण जाऊया आता देवाचं दर्शन करण्यासाठी.
தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாச மீனென துள்ளிடுதே உன் ஆசை மழை அடிக்கும் ஓஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் உன் தாயாக நீ நீ சொல்லும் கதை நான் கேட்கும் வர நாமாவும் மாய பறவைகளே தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ